शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत झालेलं बंड, एकनाथ शिंदे अजित पवार दोघांनी भाजपसोबत घरोबा करत स्थापन केलेलं सरकार, गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात अनेक राजकीय भूकंप झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं ट्रिपल इंजिन सरकार स्थिरावत असतानाच शरद पवार उद्धव ठाकरेंनी या सरकारचं टेन्शन वाढवलंय। एकीकडे अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत दाखल केलेल्या याचिकेमुळे महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिन सरकार पुन्हा एकदा कोंडीत सापडले। आता हे प्रकरण नेमकं काय? शिंदे सरकार खरंच अडचणीत आलंय का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा पेच काही केल्या सुटत नाही। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कोणाची ही कायदेशीर लढाई सुरू झाली। आता हा वाद संपलाही नाही तोवरच अजित पवारांचं बंड झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा पेच निर्माण झाला। शिवसेना फुटीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केलं। मात्र नार्वेकरांच्या दरबारी यावर जेमतेम सुनावण्या पार पडल्या। सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याची लढाई सुरू आहे। त्यातच आता शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर आमदार अपात्रतेसंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे। शरद पवार गटानं अजित पवार गटाविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज म्हणजेच 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती। पण पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला। सध्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकरांच्या दरबारी प्रलंबित आहे। पण आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर हे दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला। त्यानंतर शरद पवार गटाकडूनही तोच आरोप करण्यात आला। आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राहुल नार्वेकरांवर दिरंगाईचा आरोप केला। या प्रकरणी ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धावही घेतली आणि शरद पवार गटानंही तोच आरोप करत राहुल नार्वेकरांना पुरतं घेरलं। यामुळे सरकार अडचणीत येणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना नार्वेकरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। निकालात दिरंगाई नाही तर उलट माझ्याच निर्णय प्रक्रियेवर काही लोकांकडून अनेक माध्यमातून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नार्वेकरांनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ उडाली आहे। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचं प्रकरण सारखंच आहे। त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या मागणीबाबतच्या याचिकेवर आता एकत्र सुनावणी होणार आहे। त्या दिवशी सर्वोच्च न्यायालय काहीतरी निर्देश देऊ शकतं। 13 ऑक्टोबरला होणाऱ्या या एकत्र सुनावणीत काय होईल याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शिवसेनेत बंड करून शिंदेंनी भाजपसोबत वेगळी चूल मांडली। त्यानंतर काही काळातच राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले। हे सरकार पूर्णपणे सक्षम असल्याचं तिन्ही पक्षातील नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं। पण सरकारमधल्या मित्रपक्षांमधले अंतर्गत कलह काही लपून नाहीत। त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो। शिवाय शिंदे गट आणि अजित पवार गटातल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवारही आहेच। त्यात आता शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानं आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून घेतलेली आक्रमक भूमिका कुठेतरी सरकारला कात्रीत पकडणारी आहे। आमदार अपात्र झालेच तर सरकारचं काय भविष्य असणार? सरकार कोसळणार, राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार, मध्यावधी निवडणुका होणार की सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। बाकी अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावरील आमचे इतर पेजही लाईक करा। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।